माझे नाव दुर्गा कटरे आहे सर. का आपल्याला उपोषण बसण्याची स्थिती झाली? सर मी 13/5ला उपोषणावर बसलेली होती. त्यानंतर 16/5ला मला आमदार साहेब आणि इथले काही प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी मला आश्वासन मीडियाच्या समोर दिलं होतं की तुम्हाला 2 दिवसात आम्ही रुजू करू आणि तुम्ही आपलं उपोषण तोडा. पण सर ते आश्वासन खोटं निघालं. फक्त नावापुरतेच होते आणि माझ्यासोबत विश्वासघात झाला. 2 दिवसानंतर काय, आज मला 2 महिने झाले आहेत, तरी मला रुजू करण्यात आलं नाही आणि मी नियुक्तीसाठी गेली. तर मला म्हटलं की 50,000 रुपये द्याल तर तुम्हाला आम्ही घेतो, अन्यथा आम्ही घेणार नाही. आणि मग मी सर पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे मी घरी गप्प बसून होती. त्यांना खूप म्हटलं की मी देऊ शकत नाही, गरीब बाई आहे, गरीब बाई आहे, घेऊन घ्या. तरीसुद्धा घेतलं नाही. करिश्मा वैद्य 1 महिन्या होत्या. त्यानंतर माननीय कांबळे सर आले. त्यांना पण मी खूप रिक्वेस्ट केली की मला घेऊन घ्या सर, वारंवार मी बसत आहे तर मला त्रास होत आहे. 2-2 माझ्या मुली आहेत, घेऊन घ्या. पण कांबळे सरांनीही मला क्लिअरली म्हटलं की मी तुम्हाला ऑफिसला घेऊ शकत नाही. तर मी म्हटलं का बरं? तर म्हणे घनकचऱ्याच्या कामामध्ये घेतो. तर मी म्हटलं हा एक प्रकारचा अन्याय आहे. कारण सर न घेण्याचे कारण स्पष्ट आहे. करिश्मा वैद्यांनी 50,000ची डिमांड केली होती आणि यांचं असं होतं की जर यांना मी टेंडरमध्ये घेतलं तर टेंडरचा पगार आहे 18 ते 19,000 रिअल पगार. तर मला यांना पूर्णपणे पगार द्यावा लागेल, कारण मी तशी मागणी केली होती त्यांच्याकडे. तर त्यांना वाटलं असेल की मला संपूर्ण द्यावा लागेल, मला आणि ठेकेदाराला तर काही मिळणार नाही बाबा, म्हणून हिला टाकून द्या घनकचऱ्यामध्ये, तिकडे साफ वगैरे करत राहील. सर पण हे एक अन्याय आहे. तुम्ही विचार करू शकता की नगर परिषदेच्या फंडमधून मला पगार मिळत होता. त्यानंतर मी कंत्राटी ठेकेदाराकडे ऑफिसमध्ये जायलाही तयार झाली. म्हणजे नगर परिषदेचं पण नाही आणि कंत्राटी ठेकेदाराचं पण नाही, शेवटी घनकचऱ्याचं काम मला देण्यात आलं. म्हणजे किती मोठा प्रकारचा अन्याय आहे सर. शेवटी मी 2 मुली घेऊन इथं बसत आहे. आता जे मौसम आहे ते पावसाळ्याचं आहे. कधी बी वीज कडकू शकते, बादल गरजू शकते, मुसळधार पाऊस होऊ शकते, कारण ती नैसर्गिक आपत्ती आहे, ती सांगून येत नाही. विच्छू जाऊ शकते, साप जाऊ शकते रात्रीला, कारण आम्ही इथंच थांबते रात्रीला आम्ही लोक. तर आमच्यासोबत काहीच होऊ शकते. म्हणजे आम्ही एक प्रकारच्या म्हणावं लागेल की आम्ही सध्या मृत्यूच्या तोंडामध्ये आहोत. तरीसुद्धा प्रशासनाने आपले डोळे जे आहेत झाकलेले आहेत. तरीसुद्धा सीओ साहेबांना काही समजत नाही आहे. त्यांना फक्त आपला सीओगिरी दिसत आहे. एक प्रकारची ही दादागिरी आहे असं म्हणावं लागेल. कारण की मी वारंवार उपोषणावर बसते, माझ्या मुलींना त्रास होत आहे. आणि सर बघू शकता माझ्या शाळेच्या मुली आहेत, ते शाळा गिळा सोडून इकडे वारंवार माझ्यासोबत मला साथ देण्यासाठी बसत आहेत की आमची आई आज एकटी आहे तर आम्ही हिला साथ देऊ. तर विचार करू शकता काय शिकत असतील माझ्या मुली, यापासून काय शिकत असतील विचार करा. कितीतरी त्यांना दुःख वाटत असेल की आज आमची आई इथं बसत आहे. म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे की 2-2 मुली वारंवार बसतात आणि त्यांचे जे शिक्षण आहे त्यावर काय फरक पडत असेल, माझ्या मुलींवर काय फरक पडत असेल. आज मला किती वाईट वाटत असेल की ज्या मुलींना मी लहान एकटी, मी डायव्हर्स बाई आहे, एकटी म्हणून पाळली, तर आज त्यांना मी घेऊन इथं बसत असेल. तर माझ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या. अन्यथा जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी इथंच मरून जाणार. आणि याचे जिम्मेदार आता तर सर्वस्वी जे नवीन सीओ कांबळे सर आहेत, ते फक्त पूर्ण आणि प्रशासन हे लोक माझ्या मृत्यूचे जबाबदार राहणार. आणि जर का माझ्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कोणत्याच कारणास्तव तब्येतीमुळे म्हणा, कारण मी आमरण उपोषणावर बसली आहे, फक्त पाणी पिते, अन्यथा काही घेत नाही, तर मी मरण जर पावली तर माझ्या दोन्ही मुलीचे जे पालनपोषण आहे आणि समोरचे जे भविष्य आहे माननीय कांबळे सर करतील अशी मी प्रशासनाला विनंती करते. आणि असं मी त्यांना आवाहन सुद्धा करत आहे, विनंती सुद्धा आणि आवाहन सुद्धा. त्यांचं पालनपोषण माननीय प्रशासन, माननीय कांबळे सर आणि प्रशासन बाध्य राहील. काय वाटतं आपल्याला या अगोदर या उपोषणाला आश्वासन दिलेले होते, पुन्हा बसलेले आहात? हो सर, मला 13ला बसली, 16ला मला आश्वासन मिळाले. मी यांच्यावर विश्वास केला आणि आमदार साहेबांनी, कलेक्टर साहेब आणि सीओ करिश्मा वैद्य मुख्याधिकारी होत्या त्यांना विचारूनच त्यांनी मला 2 दिवसात घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानुसार मी उठली. पण तो म्हणावं लागेल की एवढे मोठे 3 लाख लोकांचे प्रतिनिधी माननीय आमदार साहेब तसेच माननीय कलेक्टर साहेब यांना येथील नगर परिषदच्या सीओ, आधीची जी सीओ होती ती माननीय करिश्मा मॅडम आणि कांबळे सर यांनी हव्यावर सोडले आहे. म्हणजे विचार करावा लागेल
की एवढं मीडियाचं प्रेशर झालं, एवढ्या न्यूज चालल्या, एवढं मोठं आमदार साहेबांचं आश्वासन म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि ते पण कलेक्टर साहेबांना विचारून. तर यांनी माझा अपमान नाही केलं, सीओनी माझा अपमान नाही केलाय. सीओनी डायरेक्ट एवढ्या मोठे आमदार साहेबांचा अपमान केलेला दिसून येत आहे. काय आपली मागणी काय करणार? सर, माझी एकच मागणी आहे, एकतर मला पूर्वीच्या कामावर नियुक्त करा. कारण जेव्हा मी नागपूर डिव्हिजनल कमिशनरला भेटायला गेली, कलेक्टर साहेबांना भेटायला गेली, खासदार साहेबांना सांगितली, तर मला वाटते की यांच्यापेक्षा हे जे नगरपंचायत आणि नगर परिषदचे जे सीओ आहेत, करिश्मा वैद्य आणि कांबळे सर, तर मला हेच सांगायचं आहे की वरतीहून संघमित्रा डोके मॅडम जे आहेत, माझ्यासमोर करिश्मा वैद्य आणि कांबळे सरांना मॅडमनी माझ्या समोर कॉल केलं होतं. ही गोष्ट 13/6ची आहे, आता सध्याची जी गोष्ट आहे ही. तर म्हटलं की तिला घेऊन घ्या, कारण ती वारंवार उपोषणावर बसत आहे आणि प्रशासनाची बदनामी होत आहे. तुम्ही लवकरात लवकर तिला घ्या आणि चांगल्या प्रकारे ऑफिसमध्ये काम देऊन टाका. त्यांनी मॅडमला हो म्हटलं, पण इकडे जेव्हा मी आली तर मला नकार दिला. तर सांगावं असं आहे की कुणालाच माझ्या पूर्व नियुक्तीबाबत त्रास नाही आहे आणि नकोच नाही आहे, कारण की मी कंत्राटी म्हणून म्हणत आहे ना, यांना परमानंटचं काम तर मी मागतच नाही आहे. तर मग मोठ्या अधिकाऱ्यांना, मोठ्या नेत्यांना काही त्रास नाही आहे, त्यांचा काही नकार नाही आहे. तर हे 2 टन जे आहेत करिश्मा मॅडम आणि कांबळे सर, यांचा का बरं नकार आहे? म्हणजे हे लोक जाणून माझ्यासोबत माझा छळ करण्याचा आणि मला त्रास देण्याचा फक्त काम करत आहेत, की जेणेकरून हे इथून निघून जाय आणि आमचा जो राज्यकारभार आहे चांगला भ्रष्टाचारपणाचा, तो मस्त चालत राहो. काय वाटतं, कोण कोण भ्रष्टाचार आहे असं वाटतं? इथं आहेत ना सर, म्हणून तर मला देत नाही. आता मी नाव सांगण्याचे हे करत नाही सध्या, पण इथले जे अधिकारी आहेत, ठेकेदार आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत. कारण की मला जसं वाटते की जर हे भ्रष्टाचारी नसते तर यांना त्रास कोणता आहे मला ऑफिसला न घेण्याचा? कारण काय आहे? कारण यांना असं वाटते की हे इकडे आली तर हिला सर्व काही ऑफिसच्या गोष्टी माहीत पडतील आणि हे बाहेर सांगेल, म्हणून मला घेत नाही आहेत. म्हणून ते नालीवर रोड साफ करायला, झाडू लावायला, पाण्याच्या टँकरवर जायला, रस्त्याची जे घनकचऱ्याची गाडी आहे तिथं जायला. मला सांगा, उपोषण मी यासाठीच बसली होती का आमगावच्या रोड, रस्ते, नाली साफ करणार आणि झाडू लावणार म्हणून 4 दिवस त्यासाठी बसली होती. आणि मी जेव्हा ऑफिसला होती, नगर परिषदेच्या अकाउंटमधून, फंडमधून मला पगार मिळत होता. तर हे शोभा तरी देते का सर की मी नाली साफ करू? आणि त्यासाठीच मी उपोषणाला बसली होती का आपला जीव जे धोक्यात टाकत आहे 2 मुलींचा, फक्त न्याय मिळण्यात यावा, अन्यथा मी इथंच मरून जाणार. पण यावेळेस मी कोणाच्याही आश्वासनावरून किंवा बोलण्यावरून उठणार नाही. मैं जामखारी में रहती हूँ। आज दुसऱ्यांदा तुझी मम्मी उपोषणावर बसलेली आहे, काय सांगशील? सर, मेरी मम्मी पिछली बार भी बैठी थी तो मतलब आमदार सर आए थे हमारे लिए और उन्होंने आश्वासन दिए थे कि हम तुम्हारे मम्मी को ज्वाइन कर लेंगे। आमदार सर ने बहुत अच्छा किया वहाँ पर आकर और हमको मतलब बताए कि ज्वाइन कर लेंगे, पर जो सीओ सर और मैम है करिश्मा वैद्य मैम, तो वो लोग आमदार सर की भी नहीं सुन रहे हैं, मतलब किसी की भी नहीं सुन रहे और मम्मी को ज्वाइन ही नहीं कर रहे। क्या लगता है अभी तुम्हारी पढ़ाई वेस्ट जा रही है? हाँ सर, पढ़ाई तो वेस्ट जा रही है क्योंकि यहाँ पर दिन भर रहना पड़ता है, रात में भी, तो पढ़ाई तो वेस्ट जा रही है और स्कूलें भी खुल चुकी है अभी। इसके जवाबदार कौन रहेंगे? इसके जवाबदार पिछली मतलब करिश्मा वैद्य सीओ और सीओ सर और प्रशासन